महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राच्या माध्यमातून राज्यातील लहान मुलं पळवण्याच्या टोळ्यांबाबत आणि लहान मुलं बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत आपण याआधी सविस्तर आकडेवारी मांडलेली आहे. मात्र तरी त्यांच्या काही शंका असतील तर त्यावर नक्की उत्तर देईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील भावी शिक्षकांना मोठा झटका बसला आहे. परीक्षा उत्तीर्ण व व्यावसायिक योग्यता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व अन्य वैध कागदपत्रे मुदतीच्या आत सादर न केल्यामुळे 2000हून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल रद्द करण्यात आले आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे. पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असून वाढती लोकसंख्या नागरीकरण लक्षात घेता शहराचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांअंतर्गत विविध विकास कामे हाती घेतली असून त्यासाठी 32,523 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात सुमारे 3,000 कोटीच्या कार्यक्रमांचा शुभारंभ आणि उद्घाटन होणार आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी मनरेगा या योजनेचे नाव बदलले असून आता ही योजना पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना नावाने ओळखली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेचे नाव बदलण्यास आणि कामाचे दिवस वाढवण्यास मंजुरी दिली आहे. मोदी सरकारने या योजनेचे केवळ नावच बदललेले नाहीये, या योजनेच्या लाभातही वाढ केली आहे. तसेच या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कामाच्या दिवसांची संख्या आता 100 वरून वाढवून 125 दिवस करण्यात आली आहे. जनगणना 2027 साठी मंत्रिमंडळाने 11,718 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. ही भारतातील पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. तसेच डिजिटल डेटा सुरक्षितता लक्षात घेऊन ही जनगणना 2 टप्प्यात केली जाईल. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2000 दरम्यान हाऊसिंग लिस्टिंग आणि गृहनिर्माण गणनेचा असेल, तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये लोकसंख्या गणनेचा असणार आहे. नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून 15 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती अंतरिम असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड थांबवण्याचा आदेश देण्यात आलाय. तसेच नाशिक महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण अधिकारी, राज्य शासनाचे वृक्ष प्राधिकरण अधिकारी व राज्य शासनाला नोटीस काढण्यात आली असून याबाबत आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. या संदर्भात तातडीने संयुक्त समिती स्थापन करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अभिनेता सोनू सूद याने आता देशातील मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि मोठी मागणी केली आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या देशांप्रमाणेच भारतातही 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा विचार करावा असे आवाहन अभिनेत्याने केंद्र सरकारला केले आहे. IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या गंभीर प्रकरणात मुंढे यांना आता अधिकृतपणे क्लीन चिट मिळाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी केली होती. मात्र या चौकशीत त्यांच्या विरुद्ध काहीही आक्षेपार्ह किंवा कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत ही माहिती अधिकृतपणे दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पुणे ते संभाजीनगर या 2 शहरांना जोडणारा नवीन महामार्ग बांधला जाणार असल्याची माहिती दिली आहे. हा प्रकल्प 16,318 कोटींचा असून यामुळे पुणे संभाजीनगर हे अंतर अवघ्या 2 तासांवर येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली आहे. भारतीय पारंपरिक कोल्हापुरी चपलांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्राडा या लक्झरी ब्रँडने संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास तसेच लिडकर डॉक्टर बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ यांच्यासोबत महत्वाकांक्षी सामंजस्य करार केला आहे. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात झालेल्या इटली भारत व्यापारी परिषदेत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या करारानुसार कोल्हापुरी चप्पल बनवण्याच्या पारंपरिक कौशल्याला प्राडाच्या आधुनिक डिझाईनची जोड मिळणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कुशल कारागिरांच्या मदतीने या खास चपला प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स या नावाने विकसित केल्या जातील. राज्यातील आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता उमेदवारांना पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने देखील नामांकन पत्र दाखल करता येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत झालेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठकीत ही घोषणा केली आहे. शेतरस्ते आणि वहिवाटीच्या प्रश्नांवर जलद गतीने नोटीस बजावणे व त्यावर निर्णय घेणे शक्य होणार असून अर्जदार शेतकऱ्यांना आता मोफत पोलीस संरक्षण मिळणार आहे. राज्य शासनाने मामलतदार न्यायालय विधेयक 2025 विधानसभेत एकमताने मंजूर केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून हे विधेयक मांडण्यात आले आहे.
येत्या नवीन वर्षभरामध्ये राज्यात 1.5 लाख कोटींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. राज्यात रस्ते, पूल आणि इतर अशी एकूण 1.5 लाख कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एकाच वेळी 10 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे. यात 4 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठी अशा एकूण 10 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या 90,000 ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन संपत आले असले तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधी सूचनांची उत्तरं अद्याप प्रलंबित आहेत. त्यावरूनच भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही त्याला प्रतिसाद देत कारवाईचा इशारा दिला आहे. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर लक्षवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाहीत तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल असा इशारा राहुल नार्वेकरांनी दिलाय.